मित्रांनो, तुमच्या बाबतीमध्ये असं कधी घडलंय का की तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची होती आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, प्रचंड मेहनत घेतलीत, पण तरीसुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळालीच नाही आणि नेमकं तुम्हाला जे नको आहे तीच गोष्ट तुमच्या वाट्याला आली? झालंय असं तुमच्या बाबतीत? विचार करा, झालंय असं? बरं, तुम्हाला एक माहिती होतं की ही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, क्षमता माझ्याजवळ आहे, हे तुम्हाला माहिती होतं, पण तरीसुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळाली नाही. घडलंय असं तुमच्या बाबतीत? आणि जर घडलं असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. याचं कारण आहे, अहो, या जगामध्ये 90% लोकांना 90% लोकांना त्यांना जे हवं आहे ते मिळतच नाही आणि जे नको आहे तेच त्यांच्या वाट्याला येतं. जगाचं सोडा हो, माझ्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीच्या काळात मला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मी खूप प्रयत्न करायचो, प्रचंड मेहनत घ्यायचो, पण जेव्हा यश मिळवायची वेळ यायची तेव्हा ते यश माझ्यापासून 4 हात दूर असायचं. का व्हायचं असं? तुम्ही कधी विचार केलाय असा की असं का घडतं? मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, तुमच्यासाठी घेऊन आलोय माझं यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमधून मी तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्याचं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, नुसतं सिक्रेट सांगून थांबणार नाही, तर तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या समस्यांना यशस्वी बनवण्यासाठी प्रॅक्टिकल सोल्युशन्स देणार आहे. आता तुम्ही मला विचाराल की हे यूट्यूब चॅनल कोणासाठी आहे बुवा? तर मी तुम्हाला सांगेल, हे प्रत्येकासाठी आहे. म्हणजे समजा तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल किंवा नोकरी व्यवसाय करत असाल किंवा अगदी रिटायर्ड झालेले असाल तरीसुद्धा हे चॅनल तुमच्यासाठी आहे. याचं कारण आहे, याचं कारण असं आहे की प्रत्येक वयामध्ये आणि प्रत्येक व्यवसायात आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आणि हे जे चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्याचं सिक्रेट सांगणार आहे. त्यामुळे हे चॅनल प्रत्येकासाठी आहे, प्रत्येकाने बघावं असं आहे, प्रत्येक व्यक्तीला त्याचा उपयोग होणार आहे. आता आपल्याला यश कसं मिळतं, अपयश का मिळतं, ह्या बाबतीमध्ये हजारो वर्ष लाखो सायंटिस्टनी विचार केलेला आहे, संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी जे संशोधन केलं आहे ते मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. त्यांना असं लक्षात आलं की माणसाच्या प्रयत्नांना यश आणि अपयश, बघा, यश सुद्धा आणि अपयश सुद्धा मिळवून देणारी यंत्रणा त्याच्या मेंदूमध्ये असते आणि मनामध्ये असते. मनामध्ये म्हणजे विचारांमध्ये असते. पुन्हा एकदा सांगतो कारण महत्त्वाचं आहे की त्यांच्या असं लक्षात आलं की माणसाच्या प्रयत्नांना यश किंवा अपयश दोन्हीही मिळवून देणारी यंत्रणा कुठे असते?
माणसाच्या मेंदूत आणि माणसाच्या विचारांमध्ये म्हणजे मनामध्ये असते. आता हे जे संशोधन आहे, या संशोधनाचा उपयोग करून मी तथास्तु इंडक्शन टेक्निक असं एक टेक्निक तयार केलेलं आहे. आता ह्या टेक्निकला मी तथास्तु हे नाव का दिलं, तथास्तु इंडक्शन असं नाव का दिलं ते पण सांगतो. तथास्तु हा जो शब्द आहे तो काही मराठी नाही किंवा हिंदी नाही, तो आहे संस्कृत. तथ आणि अस्तु या दोन शब्दांमधून हा एक शब्द तयार झालेला आहे. तथ म्हणजे काय तर तसंच, आणि अस्तु म्हणजे काय असेल, तसंच असेल. पण काय तसंच असेल तर तुम्हाला जे हवं आहे ते तसंच असेल म्हणजे तथास्तु. तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही पुराणांमधल्या किंवा खूप पूर्वीच्या अशा कथा जर वाचल्या तर त्याच्यामध्ये परमेश्वर एखाद्याला प्रसन्न झाल्यानंतर त्याला वर द्यायचा. लोक पूर्वी तपश्चर्या करायचे ना, तर त्यावेळेस ती तपश्चर्या झाल्यानंतर परमेश्वर हा प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद द्यायला स्वतः त्याच्याजवळ यायचा आणि त्याला सांगायचा की तुला काय पाहिजे ना ते मागून घे, वर माग असं म्हणायचे. मग तो त्याला जे काही पाहिजे असेल ते तो सांगायचा की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं घडायला हवं वगैरे वगैरे. अशा वेळेस परमेश्वर काय करायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा. काय आशीर्वाद द्यायचा, तथास्तु म्हणजे काय तसंच होईल, जसं तुला हवं आहे तसंच होईल म्हणजे तथास्तु. आता प्रत्यक्ष परमेश्वराने हा आशीर्वाद दिल्यामुळे त्या तथास्तु शब्दामध्ये एवढी पॉवर असायची की ते तसंच घडायचं. म्हणून मी तथास्तु नाव दिलं. आणि इंडक्शन, इंडक्शन म्हणजे काय, इंडक्शन म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं सिस्टमॅटिक ट्रेनिंग जेव्हा घेतो त्याला म्हणतात इंडक्शन. म्हणजे बघा की स्वतःला हवं आहे ते मिळवण्यासाठी दिलेलं सिस्टमॅटिक ट्रेनिंग म्हणजे काय, तथास्तु इंडक्शन. म्हणून मी तथास्तु इंडक्शन नाव दिलेलं आहे. तर आता हे जे तथास्तु इंडक्शन टेक्निक आहे याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. तशी आपण याची बरीच माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत, कारण एका व्हिडिओमध्ये सांगता येईल असं हे टेक्निक नाही आहे. तर तथास्तु इंडक्शन टेक्निक हे सायंटिफिक आहे, नैसर्गिक आहे. आणि आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांना हे टेक्निक शिकवलेलं आहे त्यांना त्याचा आश्चर्यकारक फायदा झालेला आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना शिकवलं अभ्यासात एकाग्रता आणण्यासाठी. त्याचप्रमाणे मी हे टेक्निक माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात त्यांना शिकवलं, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग झाला. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या टेक्निकचा सराव केला त्या त्या लोकांना त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि आजसुद्धा मिळत आहेत. त्यामुळे हे जे टेक्निक आहे ह्या टेक्निकचा उपयोग तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी करायचं आहे. तसं आणखी बरीच माहिती या टेक्निकबद्दल आपण देणार आहोत, पण ते एकाच व्हिडिओमध्ये देणं अशक्य आहे आणि जास्त लांबीचे व्हिडिओ बघितले तर बोरिंग होतं ना. माझे व्हिडिओ फक्त 12, 13, 14 मिनटाची असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे सगळे व्हिडिओ अवश्य बघा. आणि त्यासाठी एक काम करा, त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि एक आयकॉन असतो तिथे, बेल आयकॉन असतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. म्हणजे
मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि हो, तुम्हाला एक सांगायची आहे, एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, शेअर करत जा, फॉरवर्ड करत जा. याचं कारण असं आहे, तुम्ही असं केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळणार आहे. मग मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओच्या बाबतीमध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची उत्तरं तुम्हाला देईल. तुमच्या काही समस्या असतील त्या तुम्ही विचारू शकता. आणि एक गोष्ट आहे की मी तुम्हाला मोटिवेट करेल, पण मला मोटिवेट कोण करणार? तर मला मोटिवेट तुम्ही करणार. कसं करणार? व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.